So we completed with kinetic energy. Now we'll start with potential energy. So, can you explain what is potential energy? Energy due to position. Energy due to position or height. आता height आणि position एक कसं झालं? Height म्हणजे काय झालं? It is some position only ना? मग Or at rest. size मुळे कशी आहे potential energy? It will be only because of the shape and position. म्हणजे the energy possessed by a body, energy possessed चा अर्थ काय सांगितलं तुम्ही काय होता? त्याच्यामध्ये असणं. Possessed by a body due to change in its position or shape. Due to change in its position or shape. ही कोणती एनर्जी असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. सांगा बरं मला मग आता some examples. Water stored in dam. Water stored in Dam. dam has potential energy because of the height. और टँक म्हणू शकतो का आपण गच्चीवरची टाकी? याच्यामध्ये पण काय असते पोटेन्शियल एनर्जी. सुद्धा काळीना वॉटर स्टोर्ड इन डॅम ऑब्लिक टँक. डॅम म्हणजे काय असते? धरण. डॅम ऑब्लिक टँक. ड्यू टू इट्स हाइट. Due to its height. And second आता हे झालं height मुळे. Can you tell some example for shape? Spring चं काय होईल? Stretch केल्यावरती If we stretch the spring, what happens? There is potential energy. potential energy, right? त्याच्यामध्ये लिहा a spring when stretched spring when stretched gains potential energy due to change in its shape. ठीक आहे. आतापर्यंत आपण बघितलं कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. सो द समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इज टुगेदर कॉल्ड एज मेकॅनिकल एनर्जी. सो हा पण एक पॉइंट करून द्या, एक लाईन करून स्टार करून द्या. काय द सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी is called as mechanical energy. आणि या दोन्ही पण एनर्जी दोन वेगवेगळ्या बॉडीजच्या आहेत का? नाही, एका सिंगल बॉडीच्याच आहेत त्या. सो आता आपण बघितलं ड्यू टू हाईट और शेप. So next is our gravitational potential energy.
ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हे काय आहे मग आता? त्याच्यामध्ये एकच वर्ड ऍड केलाय आपण, तो कोणता? ग्रॅव्हिटी. मग ही पोटेन्शियल एनर्जी कशामुळे राहील? इट विल बी बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. मग ग्रॅव्हिटीच्या सोबत खाली गेल्यानंतर एनर्जी येईल की ग्रॅव्हिटीच्या अपोजिट गेल्यानंतर एनर्जी येईल? हाँ अपोजिट क्या लगता है? खाली गेल्यानंतर की वरती गेल्यानंतर? How many of you say that if we go along the gravity there will be gravitational potential energy? मला असं वाटतं. And जर अपोजिट डायरेक्शन मध्ये गेलं तर येईल. ओके, आणि बाकीचे? हा, बाकीच्यांचं काहीच म्हणणं नाहीये. मला सांगा, तुम्हाला जर ग्रॅव्हिटीच्या अपोजिट जायचंय तर यू विल हॅव टू डू सम काइंड ऑफ वर्क. यू विल हॅव टू अप्लाय सम फोर्स अँड देन देयर विल बी डिस्प्लेसमेंट इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. असं होईल का की आपोआप होऊन जाते? नाही. सो व्हेन यू परफॉर्म सम वर्क ऑन ऑब्जेक्ट अँड दॅट ऑब्जेक्ट रीचेस टू सम हाईट, सो ते वर्क त्याच्यावरती केलंय आपण, सो दॅट वर्क इज नाउ कन्वर्टेड इनटू एनर्जी. आणि ती एनर्जी कोणती असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कळले? दिस इज बिकॉज ऑफ द हाईट. जी अगोदरची पोटेन्शियल एनर्जी होती दॅट कॅन बी बिकॉज ऑफ शेप ऑल्सो. जर एखादी झाडाची फांदी वापरली तुम्ही तर काय होते, ती वापस तिच्या जागी जायचा प्रयत्न करते. सो दॅट इज बिकॉज ऑफ चेंज इन इट्स शेप. बट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे दॅट विल बी ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ इट्स हाईट. ओके, त्याच्यामध्ये लिहा, when an object is raised, when an object is raised. raised म्हणजे काय? हा, raised म्हणजे काय? वरती करणे. when an object is raised through a certain height above the ground, its energy increases. आता ही एनर्जी का वाढते? मी आता सांगितलं होतं, ड्यू टू हाईट. ड्यू टू हाईट नाही, हाईट मुळे तर इथे येते, बट वाय इट इज गेनिंग एनर्जी. एनर्जी त्याच्यामध्ये आपोआप येते का? मग कुठून येते? वर्क. येस, फोर्स लावताय, डिस्प्लेसमेंट होतीये. फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट झालं, त्याला काय म्हणतात? वर्क डन म्हणतात. त्याच्यामध्ये लिहा, दिस इज बिकॉज वर्क इज डन. दिस इज बिकॉज वर्क इज डन. वर्क इज डन ऑन इट. दिस इज बिकॉज वर्क इज डन ऑन इट. आणि हे वर्क कसं झालंय? अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी झालंय. सो वर्क इज डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. आणि हे जे वर्क आहे आता हे कशामध्ये कन्वर्ट होईल? It will start converting into energy, and this energy will be called as gravitational potential energy. So त्याच्यामध्ये लिहा, काय लिहिणार? So this work is converted into energy, and this energy is called as gravitational potential energy. स्वतः ही पोटेन्शियल एनर्जी आपण कशी कॅल्क्युलेट करतो? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज द फॉर्म्युला? इट इज mg h, where m stands for mass, g for gravity, and h for height.
लिहून घ्या हे. दिस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. सो इथे आपलं होतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ऍक्च्युअली तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जाईल mg h हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे त्या पॉइंटला हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. बट दिस फॉर्म्युला विल बी यूज्ड इन मेनी डिफरंट केसेस. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल्स जेव्हा घेऊ आपण तेव्हा कळेल. So write down the next heading as work energy theorem. Work energy theorem. And this is important theorem. याच्यावरचा क्वेश्चन तुम्हाला पेपर मध्ये आला तर इट कॅन बी लुकिंग लाईक अ ट्रिकी वन, और ऐसा क्वेश्चन तुम्हाला JEE ला पण येऊ शकतो. ठीक आहे. सो प्रिपेअर दिस प्रॉपरली. सो माहिती आहे व्हॉट इज एक्झॅक्टली वर्क एनर्जी थेरम? माहिती आहे, साइटला कुठे बघितलंय, वाचलंय, सुना है, देखा है, सोचा है? नाही माहिती? ठीक आहे. ज्या त्याच्यामध्ये work done by all the forces, work done by all the forces, work done by all the forces. मला सांगा फोर्स असल्यानंतरच वर्क होईल का? हो. का बरं? फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होईल. जर फॉर्म्युलाच आहे ना, वर्क डन इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. जर फोर्सच नसेल तर वर्क कसं होईल? सर सिंपल. ओके. So work done by all the forces acting on a body, acting on a body is equals to the total change in kinetic energy, is equals to the total change in kinetic energy. काय कळलं याच्यामधनं तुम्हाला? काय दिली स्टेटमेंट आपण? वर्क डन बाय ऑल द फोर्सेस acting on the body is equals to total change in kinetic energy. So याला मी असं लिहू शकतो का आता? टोटल वर्क डन is equals to change in kinetic energy. तेव्हा याला बॉक्स मध्ये लिहा. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स into displacement will give us the total work done. but बाकी काहीच नाही आहे वर्क एनर्जी थेरम मध्ये. वर्क एनर्जी थेरम ओनली टेल्स अस दॅट वर्क डन इज इक्वल्स टू टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी. एवढंच आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहे तुम्हाला याच्यावरती न्यूमेरिकल्स मध्येच आहे ना, बिकॉज इट हॅज नथिंग टू डू विथ द थेरी पार्ट. सो राइट डाउन द नेक्स्ट हेडिंग एज लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे?
Energy cannot be destroyed or created, it can be transformed from one to one. बरोबर हेच आहे का हो. द्या त्याच्यामध्ये एनर्जी कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म करणं म्हणजे काय चेंज करणं Change. एनर्जी कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर it can neither be created nor be destroyed. तुम्ही जे म्हणले एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर इज इक्वली राईट. ठीक आहे त्याच्यामध्ये फक्त अलग पलट केलं बस. तुम्हाला एक सांगा when we try to throw an object vertically upwards initially which energy do we provided? Kinetic. We have to provide some kinetic energy then and then only the object will reach to some height, right? And when it reaches to certain height that kinetic energy is converted into potential energy. And this potential energy is it totally equals to the kinetic energy provided initially? Yes. Yes. काय बोललोय मी सुरुवातीला आपल्याला काय द्यावं लागेल इथे कायनेटिक एनर्जी आणि ती कायनेटिक एनर्जी त्या वरती जाता जाता कशामध्ये कन्वर्ट होत चालली आहे पोटेन्शियल एनर्जी स्पेसिफिकली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी का सो इथे पोहोचल्यानंतर ती कन्वर्ट झाली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये. सो डज दिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू द इनिशियल कायनेटिक एनर्जी Yes. असा आहे का? Why? Because of the law of conservation of energy. Energy can neither be created nor be destroyed. But can you tell me some source of energy? The major source of energy for everything on the earth. Sun. It is the Sun. sun. बाकी दुसरीकडे कुठेच एनर्जी क्रिएट होत नाही अर्थवर. It always comes from the sun. So example मध्ये लिहा when we throw an object vertically upwards कोणती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते मग आता कायनेटिक एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दिलाय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर्यंत त्याच्यामध्ये फुल स्टॉप करून लिहायचं. I live the total energy before and after always remains constant. The total energy before and after always remains constant. सो इथपर्यंत आपला आता मोस्ट ऑफ द थेरीचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. सो फ्रॉम यस्टरडे what all things we have discussed. We first discuss about what topic कोणता होता what then we discussed about power and then about the energy. Then we discussed the kinetic energy, potential energy, gravitational potential energy. And then we saw the work energy theorem and then the law of conservation of energy.
राईट. तो आपण आता याच्यावरती प्रॉब्लेम्स डिस्कस करू. सगळ्यात पहिले वर स्केलर आहे की वेक्टर आहे? स्केलर. याचा युनिट काय आहे वर्कचं? इट इज जूल और न्यूटन. फॉर्म्युला काय आहे वर्कचा? डिस्प्लेसमेंट. आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पण वेक्टर आहे, बट हाऊ डू वी गेट अ स्केलर क्वांटिटी? बिकॉज देयर इज डॉट प्रोडक्ट. आणि जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट घेतो तेव्हा कोणता रेशो वापरला जातो? cos theta. We use always the cost ratio, right? त्याच्यानंतर we studied about types of work, right? So work किती प्रकारचं असते? तीन प्रकारचं असते. कोणतं? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. झिरो वर्क कधी होईल? when the force and displacement are perpendicular to each other. या केस मध्ये आपला वर्क डन इज झिरो. बाकी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेम साइड मध्ये असेल तर पॉझिटिव्ह, अपोजिट साइड निगेटिव्ह. आता हे जे आहे पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क, आता हे जेव्हा आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. फक्त हे गप्पा मारायसाठीच नाहीये, तर ऍक्च्युअली जेव्हा आपण सॉल्व्ह करायला जातो तेव्हा सुद्धा हे आपल्याला व्हॅल्यूज मधनं दिसून येतो. नेक्स्ट आपण काय बघितल्यानंतर पॉवर, राईट. पॉवर काय आहे? वर्क डन पर युनिट टाइम. सरळ सिंपल म्हणायचं तर वर्क आपलं काय होतं? स्केलर होतं. टाइम काय होतं? स्केलर. सो आपलं टोटल फायनल पॉवर पण काय निघून आलं? स्केलर क्वांटिटी. याचा युनिट काय आलंय पॉवरचं? जूल्स पर सेकंड ऑर वॅट. आणि मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही कुठलाही पॉवर जरी तुम्ही मेजर करत असाल तर इट्स युनिट विल ऑलवेज बी वॅट ओनली. इलेक्ट्रिकल पॉवर असू द्या, मेकॅनिकल पॉवर असू द्या, मशीनची पॉवर असू द्या, व्हॉट एव्हर पॉवर यू मेजर इट विल ऑलवेज बी मेजर्ड इन वॅट. So 1 horsepower is equals to how many watts? किती वॅट्स असतात? 746 वॅट्स. काही बुक मध्ये 748 पण दिलेलं असेल, बट ते that will not be considered right. Whatever is present in the NCERT notebooks will be considered right for your UPSC exams. Okay? I don't know about JEE काय consider करते, but for UPSC exams always whatever is given in your NCERT will be considered right. बाकी काही नाही आहे याच्यामध्ये. अँड नेक्स्ट इज हॉट एनर्जी. एनर्जी काय होतं? कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे जेवढं वर्क झालंय तेवढंच आपण एनर्जी यूज केली आहे का? सो एनर्जी कॅल्क्युलेट करायला आपल्याकडे फक्त दोन टाइपची एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. वन दॅट इज पोटेन्शियल एनर्जी अँड सेकंड कायनेटिक एनर्जी. फॉर नाउ these two formulas are more than sufficient. एवढे दोन फॉर्म्युले जरी माहिती असतील आपल्याला तर we can calculate, tackle all the questions of a paper. त्याच्यामध्ये वन इलेक्ट्रिकल युनिट, इलेक्ट्रिसिटीचं युनिट मी सांगितलं तर काय आहे? किलोवॅट. So one electrical unit is equals to how many joules? 3.6 into 10 to the power 6 joules. एनर्जी आहे joules मध्येच आहे ना. त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन वोल्ट 1.6 into 10 to the power minus 90 joules. Right. And joules to erg conversion, 1 joule equals to how many ergs? 10 to the power 7. 10 to the power 7. And 1 erg equals to how many joules? 10 to the power minus 7. 10 to the power minus 7. आणि मी तुम्हाला कॅल्क्युलेट पण करून दाखवतो की 10 to the power minus 7 च का आलाय तर. लिहिलंय ना तुम्ही डेरिवेशन पूर्ण? 10 to the power minus 7 का आहे तर. आणि 1 न्यूटन इक्वल्स टू हाऊ मेनी टाइम्स? 10 to the power 5. 10 to the power 5. आणि मी इलेक्ट्रॉनची पॉवर एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्ट मध्येच का कॅल्क्युलेट केलं जातं ते पण सांगितलंय का.
So next we have kinetic energy half mv square, gravitational potential energy mgh. बाकी काही नाही त्याच्यामध्ये. Kinetic energy is because of motion and potential energy because of change in shape and position. And gravitational potential energy only because of height. Then we have work energy theorem. काय सांगतो work energy theorem? Work done is equals to total change in kinetic energy. Change कसं calculate करतो आपण? Final minus initial. And we then have law of conservation of energy. Total energy always remains constant. आता एवढ्या सगळ्यांच्या बेसिस वरती आता आपण क्वेश्चन. सो क्वेश्चन या find the work done. Find the work done on an object. Find the work done on an object of mass 5 kg. Mass 5 kg to set it at a speed of 24 meters per second. 24 meters per second in 8 seconds. Bus. That is the question. मागे नाही बघायचं. त्याच्यामध्ये काय आहे? मोशन आहे. सुरुवातीला काय करायचं आपल्याला? व्हॉट आर वी सपोज टू फाइंड? वर्क डन, राइट? वर्क डन चा फॉर्म्युला काय? इकडे लक्ष द्या. काय सांगतो बघा. वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. सगळ्यात पहिले आपल्याला फोर्स लागेल. फोर्स कसं कॅल्क्युलेट केला जातो? acceleration. मास दिलेलं आहे आपल्याला. मास दिलेलं आहे ना. मास इनटू एक्सेलरेशन. एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करता येईल. हाऊ डू वी कॅल्क्युलेट एक्सेलरेशन? Change in velocity. v minus u upon d. फायनल दिलेलं आहे तुम्हाला. इनिशियल रेस्ट पासून सुरू झालेलं आहे. नथिंग इज गिवन मीन्स फ्रॉम रेस्ट. टाइम दिलेला आहे. सो यू कॅन कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन, राइट? नेक्स्ट यू कॅन फाइंड द डिस्प्लेसमेंट. मला तीन गोष्टी दिलेल्या आहे. मी काय सांगितलं होतं? टोटल 5 गोष्टी असतात मोशन मध्ये. इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, टाइम, एक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट. सो तुम्हाला तीन गोष्टी ते दिलेल्या आहेत. चौथी तुम्ही फाइंड करू शकता एक्सेलरेशन अँड यू आर सपोज टू फाइंड द डिस्प्लेसमेंट. सो तुमच्याकडे मास आहे. यू कॅन कॅल्क्युलेट एक्सेलरेशन अँड देन द डिस्प्लेसमेंट अँड देन फाइंड द टोटल वर्क डन. काय आन्सर? 192 to 15. Two 880 Newton meter, Newton per second, Newton meter, meter. तो आपल्याला ते काय काय दिलेलं आहे? मास किती आहे? मास इज 5 kg, राइट? और फाइनल वेलोसिटी v is equals to 24. It started from rest and time is 8 seconds. 8 seconds है क्या? Oh. It is 8 seconds, right? So from this given data, can we calculate the acceleration, which is final velocity minus initial velocity per unit time? So final is 24, initial is 0 and divided by 8. So we get here 3 meters per second square.
as the value of acceleration. acceleration. So आपण इथून फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो का? Force is equals to mass into acceleration. Mass given to us is 5 and acceleration we have calculated as 3. So force comes out to be 15 Newton. So आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? वर्क. So to calculate the work we need force multiplied by displacement. Now we have force but we don't have displacement. So how can we calculate the displacement? S is equals to Q half a e square. So initially we started with 0. So ही पूर्ण value 0 होईल का? So S is equals to half a किती होता आपलं 3 and t किती होता 8. So 8 चा square. So that is 64. 8 square is. So after calculating this we get the answer as 96. 96. And we have formula for work as force into displacement. Force into displacement. Force किती होता आपला 15 न्यूटन multiplied by displacement that is 96 meters. So 15 multiplied by 96 is 1440 joules. So this is our work. आता वर्क डन कसं आलंय? पॉझिटिव्ह आलंय. सो आपण ज्या डायरेक्शनला फोर्स लावला आपण वी फर्स्ट स्टार्टेड फ्रॉम रेस्ट मध्ये आपण फोर्स लावला तर आपलं ऑब्जेक्ट जे होतं ते मोशन मध्ये आलंय. सो आवर डिस्प्लेसमेंट अँड फोर्स इज इन द सेम डायरेक्शन. त्याच्यामुळे वर्क आपलं पॉझिटिव्ह आलंय. आता काय तर आता काय झालंय आपलं ऑब्जेक्ट आता कितीच्या स्पीडने आहे? इट इज विथ द स्पीड ऑफ 24 मीटर्स पर सेकंड. सो आता आपला जो पुढचा क्वेश्चन आहे इट स्टार्ट्स फ्रॉम द सेम पॉइंट की आता तो ऑब्जेक्ट जो आहे it is at 24 meters per second and it will stop after traveling a distance of liya question liya and the object continue वरचाच क्वेश्चन खाली कंटिन्यू आहे. मास सेम आहे. इनिशियल वेलोसिटी पण किती आहे लिया. मास इज इक्वल्स टू किती होतं मास 5 kg. इनिशियल वेलोसिटी 24 meters per second and the object stops after traveling. The object stops after traveling 120 meters. After traveling 120 meters. Find the work done to stop the object. Find the work done to stop the object. Okay. आता इथं काय काय दिलेलं आहे तुम्हाला? मास दिलेलं आहे. टाइम सर. हा टाइम रुको जरा होईल सगळं तेवढं याच्यामध्ये. मास दिलेलं आहे. मास इज गिवन. याला स्टार दो. स्टार मीन्स गिवन. एक्सेलरेशन दिले का? नाही. इनिशियल वेलोसिटी दिले का? सो इनिशियल वेलोसिटी इज गिवन. फाइनल वेलोसिटी दिली का? किती आहे? 0. डिस्प्लेसमेंट दिली का? So displacement is given to us. If 3 things are given to us, can we calculate the rest too? Yes. करा. इथून तुम्हाला acceleration भेटेल. मास सोबत मल्टिप्लाय करायचं विल गेट फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दिलेली आहे. क्वेश्चन समजला ना काय सांगितलंय तर मी? जी फायनल वेलोसिटी होती आपली अगोदरची ती आता काय झाली आपली इनिशियल वेलोसिटी आणि जी अगोदरची इनिशियल होती दॅट इज नाउ द फायनल वेलोसिटी.
आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिली आहे दॅट इज 120 मीटर. सगळ्यात पहिले काय फाइंड करणार आहे मग आता या केस मध्ये इथे. आणि फर्स्ट ऑफ ऑल फाइंड द टाइम. आपली इथे काय काय दिलेलं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट दिल्या. तीन गोष्टी दिल्या आहेत. त्या तीन पासून आपण बाकीच्या दोन कॅल्क्युलेट करू शकतो का? आपल्याला उरलेल्या दोन गोष्टी कोणत्या पाहिजेत? विथ ऍक्सेलरेशन अँड टाइम. आता ऍक्सेलरेशन आणि टाइम कसं फाइंड करायचं? वी हॅव द फॉर्म्युला. कोणता पण आहे? v square equals to u square minus 2a. v square is equals to u square plus Plus 2a. 2as. Right? So v square किती है? 0. u square is 24 का square, that is 576 plus 2 times of acceleration. Acceleration आएगा तो जर आपण acceleration calculate करू शकतो. s म्हणजे displacement आहे आपल्याकडे. So that is 240 multiplied by s. So इथून आपला s किती निघून येणार? Minus of 576 upon 240. Yes, yeah. हे किती होणार? शेवटी सिम्प्लिफाय होऊन 24 ने डिवाइड होतो काय? 36 upon 15 minus 36 upon 15. एक जर 24 ने जर डिवाइड केलं तिथे वरती काय आन्सर येते? minus 24 upon 10. बरोबर आहे का? तर 24 ने डिवाइड केलं तर and we get it as minus 2.4 meters per second square. So acceleration आले. So now from this we can find out the time. Time कसा निघून येईल आपला? v minus u upon टाइम काढायची गरजच नाही. डिस्प्लेसमेंट आहे ना आपल्याकडे, टाइम काढायची गरज नाही. बस मग आता आपल्याला काय पाहिजे? फोर्स. So force is equals to mass into acceleration. Our mass was 5 kg. Acceleration is minus 2.4. minus 2.4. So हे किती निघून येईल आपलं? minus 12. minus 12 न्यूटनचा फोर्स लागणार आहे. राईट? म्हणजे आपलं जर मोशन लेफ्ट टू राईट होत असेल तर फोर्स कसा लागतो आपला? राईट टू लेफ्ट, अपोजिट डायरेक्शन मध्ये. ओके, तो हा आपला आला आता फोर्स. अँड डिस्प्लेसमेंट तर आहे आपल्याकडे. सो वर्क डन किती होईल? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे? मायनस 12 न्यूटनचा. अँड डिस्प्लेसमेंट किती झाली आहे? 120 मीटरची. सो 12 into 12 किती होईल? minus 144 and हा 0 0. So work done is equals to minus 1440 joules. कळले काय केलंय तर याच्यामध्ये? सेम प्रश्न होता, फक्त याच्यामध्ये तुम्हाला लास्ट टाइम काहीच नाही, सगळं सारखं. याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह वर्क आलं. का बरं? कारण ज्या साईडला आपण फोर्स लावतोय त्याच्या अपोजिट साईडला मोशन होतोय का आपलं? आता आलंय निगेटिव्ह वर्क डन. अगोदर पॉझिटिव्ह आलं होतं. इट इज नॉट नेसेसरी की दरवेळेस आपलं इनिशियल वर्क डन आणि फायनल वर्क डन हे सेम होऊन जाईल. इथे मी जर 120 च्या ऐवजी जर 240 सांगितलं असतं तर किती आन्सर सांगा बरं? आता 240 डबल होते. मीटर से ट्रॅव्हल झालं. 280. वेट तरी पण ते तेवढंच येईल. हा, याच्यामध्ये आपलं वर्क डन जे आहे ते सेम राहील. वर्क डन विल बी सेम बट देयर विल बी चेंज इन द पॉवर. जर आपण पटकन त्या ऑब्जेक्टला तेवढ्या स्पीड मध्ये जर नेऊन ठेवलं तर पॉवर जास्त लागेल का? आणि जर हळूहळू नेऊन
त्या स्पीड पर्यंत पोहोचलो आपण तर पॉवर कमी लागेल का? नक्की. तर आपले जर वर्क डन आहे की आपण त्याच ऑब्जेक्टला तेवढ्या स्पीड वरती नेऊन ठेवतोय. आपण सुरुवातीला काय केलं? वी स्टार्टेड फ्रॉम 0 अँड वेंट टू द वेलोसिटी ऑफ 24 मीटर्स पर सेकंड. तेव्हा पण आपलं वर्क किती आलं होतं? 1440 एवढं झालं होतं ना. आणि त्याच्यानंतर हे झालं आपलं फर्स्ट केस. सेकंड केस मध्ये आपण काय केलंय? त्याच ऑब्जेक्टला जो 24 मीटर्स पर सेकंड मध्ये होता त्याला आता काय केलंय आपण? 0 मीटर्स पर सेकंड ला आणलंय. तर या केस मध्ये आपला निगेटिव्ह वर्क डन झालंय का? म्हणजे काय झालं? रेस्ट पासून स्टार्ट केलं होतं, रेस्ट पर्यंत संपलं. टोटल वर्क डन पण किती व्हायला पाहिजे आपलं? 0 झालंय दोघांची ऍडिशन. सो वर्क डन जे आहे फॉर सेम ऑब्जेक्ट आपलं 0 राहील की लाईक इथून तेवढ्या स्पीडला गेला आणि तेवढ्या स्पीड वरून 0 मीटर्स पर सेकंड ला आलं. तर आपलं टोटल वर्क डन विल बी 0. पण जर आता मी सांगितलं एवढं करायला याला 10 सेकंद लागले आणि इथून स्टॉप व्हायला 5 सेकंद लागले, तर पॉवर कुठे जास्त होईल? या केस मध्ये पॉवर जास्त होईल कारण तेवढंच काम आपण कमी टाइम मध्ये केलंय आणि तेवढंच काम इकडे जास्त वेळात होतंय. बरोबर. सो पॉवर इकडे जास्त होईल. पॉवरचा फॉर्म्युला काय? वर्क डन अपॉन टाइम. सो करा तर कॅल्क्युलेट करा तर इफ इट रिक्वायर्स 10 सेकंड्स टू स्टॉप फाइंड द पॉवर. किती येईल? -144 युनिट वॅट्स. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. An object of mass 8 kg. An object of mass 8 kg thrown vertically upwards reaches a height of 360 meters. 360 meters. Find its initial velocity. Find its initial velocity with which it is thrown. खूप भारी प्रश्न. समस्या आलं पाहिजे की याच्यामध्ये आता गिवन काय काय आहे आणि कॅल्क्युलेट काय करायचं. काय सांगितलंय? ऑब्जेक्ट ऑफ मास किती आहे? 8 kg reaches the height of 360 meters. And what are you supposed to find? Find the initial velocity. You want the velocity विचारली. I can also tell you what should be its initial kinetic energy. Velocity माहिती आहे, mass माहिती आहे, you can calculate kinetic energy. बरोबर. So दोन्ही पण सांगा मला. Initial velocity किती होईल and initial kinetic energy पण. आता kinetic energy हे सांगितल्यानंतर तुमचं उत्तर आणखी फास्ट आलं पाहिजे. You can use hint देऊ का? नाही पहिले तुम्ही स्वतः सॉल्व करू जरा. सगळं ताकद वाढवून दिलं तर कसं होईल? त्यावर उचलो तुला. आन्सर फ्रॅक्शन मध्ये आलं, रूट मध्ये आलं,
त्याच्यामध्ये आलं तरी चालेल. नॉट नेसेसरी की आन्सर दरवेळेस विल बी सॉलिड फिगर्स. कॅन बी इन रूट्स, फ्रॅक्शन्स, एनीथिंग. तर एवढं सगळं दिला. तर आता याला सॉल्व्ह करायचे दोन टेक्निक आहेत. सगळ्यात पहिले विच मोस्ट ऑफ यू हॅव सॉल्व्ड. काय केलंय तुम्ही आता याच्यामध्ये तुम्हाला हाईट दिलेली आहे and the object is thrown vertically upwards. So in this case our acceleration will be minus 10 meters per second square. 9.8 घेतात but त्याला आपण approximate करून 10 consider करू शकतो. and याच्यासोबत आपली फायनल वेलोसिटी किती आहे? 0 राईट. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे v square is equals to u square plus 2as. बरोबर. सो v square किती होईल? 0. u square आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा यूज. अँड आपली ग्रॅव्हिटी आहे, एक्सेलरेशन आहे -10. सो 2 times 10 into s that is 360. तर इथून आपली u स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येईल? 7200. अँड आपलं u ची व्हॅल्यू किती येईल आता? 3600 मल्टिप्लाइड बाय 2. असं करू शकतो का मी? याची व्हॅल्यू किती येईल? दिस विल बी 60 मल्टिप्लाइड बाय √2. यानी आपली इनिशियल वेलोसिटी. बट आपल्याला विचारलेलं काय? इनिशियल वेलोसिटी तर विचारली आहे, बट आणखी इनिशियल कायनेटिक एनर्जी पण विचारली होती. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी आपण आताच बघितलं होतं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं होतं का? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये काय सांगितलं होतं आपण? शेवटीचं एक्झाम्पल काय दिलं होतं? An object is thrown vertically upwards, its kinetic energy gets converted into gravitational potential energy. तो आपण या हाईट वरती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो का? ती पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय दिला होता आपण? mgh. सो मास किती होतं आपलं? 8. ग्रॅव्हिटी किती आहे? 10. आणि हाईट किती आहे? 360. सो हे किती निघून येत आहे? 28800 जूल्स. सो एवढीच पोटेन्शियल एनर्जी आपल्याला कायनेटिक एनर्जी सुरुवातीला द्यावं लागेल का? तरच ते एवढ्या कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. तर जेवढी इनिशियली कायनेटिक एनर्जी आपण इथून देऊ तेवढ्याच पोटेन्शियल एनर्जीच्या त्या हाईट वरती जाईल का? कमी जास्त होईल? एवढ्याच हाईट वरती जाईल ना. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी किती होईल? एवढीच होईल का? And this is because of the law of conservation of energy. So kinetic energy पण किती होईल आपली? 28800 joules. आता काही लोकांनी हे असं केलं आहे, v square equals to u square plus 2as चा फॉर्म्युला लाव आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं इनिशियल कायनेटिक एनर्जी. तर आपण इथून सुद्धा इनिशियल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो का? आपल्याला हे तर कळालंय की फायनल पोटेन्शियल एनर्जी तेवढीच होईल जेवढी आपण इनिशियली कायनेटिक एनर्जी देऊ. राइट. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ mv स्क्वेअर and that will be equals to the same mgh. मास आणि मास कॅन्सल आउट होऊन जाईल इथून. सो आपलं हाफ v स्क्वेअर, g किती होतं आपलं? 10. हाईट किती होती? 360. आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल आता डिनॉमिनेटर मधला. सो इथून आपल्याला v ची व्हॅल्यू किती होईल? सेम येते का? √7200. and that is equals to 60 रूट. आयदर तुम्ही असं कॅल्क्युलेट करू शकता किंवा बाय युजिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आन्सर दोघांचं पण सेम आहे. समजलंय काय केलंय त्याच्या प्रॉब्लेम मध्ये? नक्की. ज्यांनी इकडचं असं सॉल्व्ह केलंय त्यांनी इकडचं लिहा आणि ज्यांनी असं सॉल्व्ह केलंय त्यांनी आता इकडचं पण लिहा. दोन्ही प्रकार असू दे तुमच्या बुक मध्ये, दोन्ही टाईपचे सोल्युशन. So जेव्हा पण कधी तुम्हाला विचारलं जाईल what should be the initial kinetic energy so that the object should reach this much of height, तर काय करायचंय?
त्या हाईटची पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची, तेवढीच कायनेटिक एनर्जी तुम्हाला खालून लावा लागेल ना. सो व्ही कॅल्क्युलेट करा, मग त्याला स्क्वेअर करा, मल्टिप्लाय करा. तेवढं करायच्या ऐवजी व्हॉट कॅन यू डू, सरळ तुम्हाला हाईट दिली आहे, मास दिलंय, ग्रॅव्हिटी यू नो दॅट इज इट इज 10. सरळ तिघांना मल्टिप्लाय केल्यानंतर यू विल गेट युअर आन्सर. एवढ्या अवघडात कशाला जायचं, एवढे 4 कॅल्क्युलेशन करायचं. काही लक्षात आता अगोदरचे जे आपण हे घेतले न्यूमेरिकल घेतले की किती वर्क करावं लागेल ऑब्जेक्टला या व्हेलॉसिटीला ठेवायला आणि त्या व्हेलॉसिटी पासून रेस्ट मध्ये आणायला किती वर्क करावं लागेल, त्या टाइपचे क्वेश्चन सुद्धा नीट एकदा प्रॅक्टिस करा, घरी जाऊन पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कमी एक क्वेश्चन जे उद्या येताना सॉल्व्ह करून घ्या. क्वेश्चन देतो या. An object of mass 7 kg accelerates for 6 seconds with 3 meters per second square. Find the force, comma, displacement, comma, work, comma, final velocity, पर्यंत प्रश्न झालाय. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लिहा. an object traveling with a velocity of 72 km/h stops because of a deceleration of 2 meters per second square. Find force, nantar work done to stop, then time required to stop. तर फोर्स झालाय, वर्क झालाय, टाइम झालाय, राइट. आणखी काही राहिलंय का. फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, कोणती काढणार तू. ओके, सो हे 2 क्वेश्चन उद्या सॉल्व्ह करू, ठीक आहे. आणि आजचं स्टॉप ओव्हर.